मंत्री महोदयांनी उत्तर दिले. नंतर राम कदम साहेबांनी विचारला, आदित्य साहेबांनी विचारला, ते उत्तर देत होते. उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा, मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे. चर्चा चालू आहे. तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले, एका जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष महोदय? हा लाज काढायचा अधिकार आहे का? लाज सरकारला लाज आहे का? हे बोलणार का मंत्री महोदय? हे बोलणार मंत्री महोदय आता आपण पुढे जाऊया. तुमच्यापेक्षा जास्त बोलता येतं आम्हाला. मंत्री महोदय आपण उत्तर द्या. मंत्री महोदय नाही आता मंत्री महोदय उत्तर द्या. आपण पुढे जाऊया. पटतंय का बघा हे? नाही आता आपण मंत्री महोदय उत्तर द्या आणि आता पुढे जाऊया प्लीज. पुढच्या लक्षवेधींना आपल्याला न्याय द्यायचा. प्लीज सर्वांनी बसून घ्या. याच्यानंतर उत्तर उद्या. हा तुम्हाला सन्मान्य अध्यक्ष महाराज, हा सभागृहामध्ये गोंधळ होण्यापूर्वी मी जे बोललोय ते रेकॉर्ड काढा. ते रेकॉर्ड आपण काढा. आपण ते रेकॉर्ड तपासा. मी काय उत्तर दिलं 2019 ते 2022 या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं. मी फक्त कालावधी सांगितला की 2019 ते 2022 या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही. हे रेकॉर्डवरच सांगतोय ना मी कोणाचं नाव घेतलं का? मी कोण मुख्यमंत्री होतो ते सांगितलं का? मी कुणाकडे हा विभाग होता ते सांगितलं का? मला सांगा. मला अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती करायची आहे, मी जर कुणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे? एवढं लाज हे काढण्याचं काय कारण आहे? ऐकून घ्या ना सगळं. उलट मी काय सांगितलं, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली माननीय फडणवीस साहेबांनी आणि त्याच्यानंतर पाठपुरावा केला. 9 सप्टेंबर 2024 ला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी याच्यासाठीचा केंद्राकडे पाठपुरावा केला. मी तारखा, पत्र, कॉरेस्पॉन्डन्स या सगळ्याच्या आधारे उत्तर देतोय. तरी सुद्धा मी काय सांगितलं अध्यक्ष महाराज, ज्या सरदेसाई साहेबांचं नाव घेतलं, कदम साहेबांचं नाव घेतलं, उबाटाचे विभागात सभागृहातले सदस्य आदित्यजी ठाकरेंचं नाव घेतलं, तुमचं लेखी पत्र माझ्याकडे द्या. कुठल्या विभागातले डिफेन्स, नेव्ही, एअरफोर्सशी संबंधित प्रस्ताव आहेत ते माझ्याकडे द्या. मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी माझ्या स्तरावर आपण बैठक घेऊ आणि पॉइंटेड प्रपोजल केंद्राकडे आपण पाठवू. एवढं पॉझिटिव्ह उत्तर मी दिलं. आणि काय उत्तर देऊ अध्यक्ष महाराज? चला शेवटचा प्रश्न अतुल भातखळ करता. शेवटचा अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीचे आणि हा जो प्रश्न आहे, अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचे, ज्या प्रश्नावर ही लक्षवेधी आहे, या प्रश्नामुळे माझाही मतदारसंघ एफेक्टेड आहे. या संदर्भामधले 2 भाग आहेत. एक प्रकार असा आहे की ज्या जागांची मालकी ही केंद्र सरकारच्या आस्थापनांकडे आहे आणि त्याच्यावर झोपडपट्ट्या निर्माण झाल्या आहेत, त्या संदर्भातला पुनर्विकास करण्याच्या बाबतीतलं उत्तर माननीय मंत्री महोदय अत्यंत सकारात्मक पद्धतीने देत आहेत. मला यात राजकारण करायची इच्छा नाहीये, परंतु काल या सभागृहामध्ये धारावीच्या पुनर्विकासाकरता रेल्वेने 90 एकर जागा दिली. मग त्याला विरोध कशाला केला? मग आता ही जागा का मागताय? आणि त्याच्यामुळे यांचं पहिली गोष्ट, एकदा धोरण स्पष्ट आणि स्वच्छ ठरवा. क्रमांक 1. आता माझा जो प्रश्न आहे, या जमिनीच्या बरोबर जिकडे जिकडे संरक्षण विभागाच्या आस्थापना आहेत त्याच्यापासून 500 मीटर पर्यंत कुठलंही बांधकाम करायचं असेल तर NOC पाहिजे असं परिपत्रक 2008 ला हे त्या ठिकाणी तत्कालीन काँग्रेस सरकारने काढलं. केंद्रामध्ये माननीय मोदीजींचं सरकार आलं, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींचं सरकार आलं आणि या प्रश्नावरचा तोडगा हा 2016 ला एक परिपत्रक काढून त्या ठिकाणी तो दूर केला आणि मुंबई आणि महाराष्ट्रातली देशभरातली इन्स्टॉलेशन जी आहेत, 2 मिनिट, त्याच्या संदर्भातले काही नियम हे केंद्र सरकारने केले. माझा प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर त्यात काही डेव्हलपमेंट झाल्या,
विधानसभा निवडणुकीच्या आधी परत सीओडीने काही पत्र पाठवली होती आणि मग ज्या कामांना परवानग्या दिल्या आहेत त्या सर्व कामं 2016च्या परिपत्रकाप्रमाणे राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की 2016च्या परिपत्रकाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत आणि त्याप्रमाणे कामं चालू आहेत. पण आर्मीने विनंती केल्यामुळे नवीन कामांना त्या ठिकाणी परमिशन दिली जात नाहीये. तर या संदर्भात हे अधिवेशन संपल्यानंतर एक संयुक्त बैठक करून जी आता नवीन कामांना परमिशन दिली जात नाहीये या संदर्भातला निर्णय राज्य सरकार करणार का, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सन्माननीय अतुल भातखळकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तशा पद्धतीची बैठक अधिवेशन संपल्यानंतर माझ्या दालनामध्ये घेतली जाईल. चला आज काय हरकत आहे आदित्यजी? हरकत एवढ्यासाठी घेत आहे कारण मंत्री महोदय आम्ही कोणी राजकारण करत नाही, राजकारण करायचं नाही, हमरातुमरीवर आम्हाला यायचं नाहीये. इथे कोण 4 टर्म बोलतात की हे सुटत नाही, अनेक सन्मान सदस्य बोलतात. अध्यक्ष महोदय ह्या उत्तरातच दिलेलं आहे की इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक 21/2/2022 रोजी झाली आणि दुसरी बैठक 15/3/2022 रोजी झाली. कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय जे बोलतात 2019 ते 22 काय पाठपुरावा झाला नाही? कोणाचं सरकार होतं? मंत्री महोदय असत्य सांगतायत का? आम्ही हक्कभंग आणावर का? दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री हे मंत्री महोदय? आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे ह्या विषयाला सोडवायला तयार आहोत, राजकारण न आणता. माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये. ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात ह्या सदनाची दिशाभूल करू नये. आणि गृहनिर्माण मंत्री कोण होते? सन्माननीय अध्यक्ष महाराज, सन्मान्य उबाटाचे सदस्य आदित्यजी ठाकरेंनी जो आता प्रश्न उपस्थित केला हे त्यांनी सांगितलं की तुम्ही उत्तरामध्ये दिलंय. या उत्तरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन किंवा माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केलेला कुठेही नाही. उलट 9 सप्टेंबर 2024ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः याच्या बाबतीतला पाठपुरावा केंद्र एवढं एकच पत्र उत्तर द्या. एवढं एकच माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र हे दप्तरामध्ये आहे जे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते. मला तेवढंच सांगायचं होतं की शेवटी मुख्य सचिव झाले हे केवळ मगाशी वरुण सरदेसाई साहेब जसं म्हणले की खालनं पत्र वरण वर्णपत्र खाली. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देणं, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्र व्यवहार करणं आणि जसं मी आता सांगितलं की माननीय मुख्यमंत्री केंद्राच्या अधिवेशनापूर्वी जेव्हा खासदारांची मंत्र्यांबरोबर बैठक घेतात त्याच्यामध्ये हे घेणं. तर माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक प्रयत्न याच्यासाठी केला होता. आता पुन्हा एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत, या दोघांच्याकडनंही असाच प्रयत्न केंद्राकडे केला जाईल. लक्षवेधी क्रमांक 5 नाही अध्यक्ष महोदय, बोला. हे काय मंत्री महोदय हे काय? मी तुमचा सन्मानाने उल्लेख केला. अध्यक्ष महोदय, माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर हा आहे की संबंधित खात्याचे मंत्री सभागृहामध्ये उत्तर द्यायला नसतील तर त्यांनी तशा प्रकारची परवानगी अध्यक्षांच्याकडे घ्यावी लागते. त्याचबरोबर ज्या सन्मान्य मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं. मी गेले कित्येक दिवस बघतोय की नगर विकास खात्याच्या उज्ज्वल साहेब हे खरं आहे का खोटं आहे? त्याने तुमची परवानगी घेतलंय का? घेतलं असेल तर पत्र दाखवा, नसेल तर ह्या मंत्र्यांना आयत्याला बोलायला कसं देतो आपण उठसूट प्रत्येक वेळी? हे कोण आहे? मुख्यमंत्री आहेत काय? फक्त मुख्यमंत्री बोलू शकतात कुठल्याही खात्यावर. कोणी कुठलाही मंत्री कुठल्याही खात्यावर बोलू शकत लक्षवेधी नाही. क्रमांक 5 लक्षवेधी क्रमांक श्री उत्तमराव जानकर 4 लक्षवेधी 4 ही पुढे केलेली आहे. पुढे घेण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 5 लक्षवेधी क्रमांक 5. अरे अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, अरे ठीक आहे ना. अरे भास्कररावजी खाली बसा. अध्यक्ष चला भास्करराव जाधव ओ भास्करराव चला. लक्षवेधी क्रमांक 5 आहेत का? अध्यक्ष महोदय, हा बोला काय म्हणता मंत्री महोदय?
सन्मान हो थांबा थांबा थांबा. हो भास्करराव दादा खाली बसा. अरे काय आहे हो भास्करराव सन्माननीय अध्यक्ष महाराज तुमचं खाली बसा, खाली सन्माननीय बसा. अध्यक्ष महाराज चला काय म्हणणार तुमचं? सन्माननीय सदस्य भास्करराव जाधवांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. अरे सभागृहात काय झालं? अरे ओ भास्करराव दादा ए, हो भास्करराव खाली बसा आपसामध्ये बोलू नका. ओ भास्करराव जाधव साहेब खाली बसा. ओ भास्करराव अरे काय खाली बसा. अरे खाली बसा. सभागृहाची बैठक मी 10 मिनिटासाठी तहकूब करत आहे. 10 मिनिटासाठी सभागृहाची बैठक तहकूब करीत आहे. या लक्षवेधी क्रमांक 3चं उत्तर चालू असताना सन्माननीय या सभागृहाचे सदस्य भास्कर शेठ जाधवानी मी उत्तर देत असताना तुम्ही कुठल्या अधिकारात उत्तर देताय, तुम्हाला अधिकार नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. ते सुद्धा अर्धा तास उत्तर ऐकल्यानंतर मी उत्तर द्यायला उभा राहिला असतो आणि मी उभं राहिल्या जर त्यांनी हरकत घेतली असती तर मग त्याला मान्य तालिका अध्यक्षांनी तत्कालीन अध्यक्षांनी त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं असतं. प्रश्न वरुण सरदेसाईंनी विचारला, प्रश्न राम कदम साहेबांनी विचारला, प्रश्न उबाटाचे सदस्य आदित्य ठाकरे साहेबांनी विचारला. त्यावेळी मान्य भास्कर शेठ जाधवांनी काही हा विषय उपस्थित केला नाही. मी सांगायचा प्रयत्न करत होतो पण तत्पूर्वी सभागृहामध्ये गोंधळ झाला. तर माझी विनंती आपल्याला आहे की या संदर्भामध्ये या संदर्भात धन्यवाद. पॉइंट नाही थांबा असं नको. नाही बसा मला बोलू दे ना. बसा खाली बस. हे काय बरोबर नाही. खाली बसून घ्या. मी स्वतः उभा आहे. बसा, मी बोलतो. बसा. नाही हे काय बरोबर नाही. एक लक्षात घ्या भास्करराव, एक लक्षात घ्या. मंत्री महोदय इकडे उभे राहिले बोलायला, मी त्यांना बसायला ऐकून घ्या. ऐकायची क्षमता ठेवा. थांबा जरा. मंत्र्यांना मी खाली बसवलं आणि स्वतः बोलण्यासाठी उभा राहिलो, तरी तुम्हाला संधी देऊ का त्यांना बसून? मला काय बोलायचा अधिकार आहे की नाही? सभागृहात नियंत्रण ठेवायचा अधिकार आहे की नाहीये? ज्या वेळेला आपण हा प्रश्न उपस्थित केला, खरं तर मला हे बोलायचं नव्हतं, पण आता मला बोलायला भाग पाडलाय तुम्ही. जर का इकडे सदस्य योग्य वेळेला येऊन पूर्ण वेळ सभागृहात थांबले तर मी केलेल्या घोषणांची त्यांना माहिती प्राप्त होईल. त्यांना यापूर्वीच मी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्र्यांकडे जी खाती आहेत त्यांनी त्या खात्यांसंदर्भातली जबाबदारीचं वाटप केलेलं आहे. त्या संदर्भात मी मान्यता दिलेली आहे आणि याची घोषणा पण सभागृहात केली आहे. त्यामुळे आता सभागृहाचा अजून वेळ घालवू नका. आपण कामकाज पुढे नेऊया. मंत्री महोदय म्हणाले ते अगदी बरोबर आहे की ते बराच वेळ उत्तर देत होते. मी मध्ये काही बोलत नव्हतो. बराच वेळ सभागृहामध्ये, त्याच्यानंतर मध्ये थोडीशी नोकझोक झाली, मी काही बोलत नव्हतो. परंतु सभागृहामध्ये मंत्री महोदय उत्तर देत असताना दोन्ही बाजूच्या सदस्यांचं समाधान होत नव्हतं आणि म्हणून मी सन्मान्य अध्यक्ष महोदयांना पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून, प्रोसिजरच्या माध्यमातून हे विचारलं की माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आपली परवानगी घेतलेली आहे का? एवढाच प्रश्न मी विचारला अध्यक्ष महोदय. यापेक्षा मी काही आक्षेप घेतलेला नाही. मला वाटतं गोंधळ झाला. या विषयाचं रुलिंग मी दिलेलं आहे. आता पुढे जायला हरकत नाही. लक्षवेधी क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, पांढरकवड्या तालुक्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये